नमस्कार, न्यूज टेक मराठीमध्ये मी भक्ती केंगार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रात आता रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी बोलणं बंधनकारक असणार आहे. त्यामध्ये आता आरटीओ अधिकारी थेट रस्त्यावर उतरून वाहन चालकांशी मराठीत परीक्षा घेताना आपल्याला पाहायला दिसत आहे. तसेच 15 ऑगस्ट 2026 नंतर वाहन चालक नियम मोडत असतील किंवा मराठी बोलत नसतील तर त्यांना दंडही लागू शकतो आणि त्यांचा परवानाही रद्द होऊ शकतो. महाराष्ट्रात प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर व्हावा यासाठी प्रशासन अधिक कठोर होताना दिसत आहे. आरटीओ कडून विविध भागामध्ये अचानक तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी चालकांना साधे मराठी प्रश्न विचारले जात असून त्यांच्या भाषेवरील पकड तपासली जात आहे. प्रशासनाच्या मते महाराष्ट्रात सेवा देणाऱ्या चालकांना मराठी समजणं आणि बोलता येणं आवश्यक आहे. त्यामुळे 15 ऑगस्ट 2026 पर्यंत मराठी न शिकणाऱ्या चालकांवर कारवाई होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी घेतलेलं पाऊल की गरजेपेक्षा जास्त सक्ती? तुम्हाला काय वाटते? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज टेक मराठीला फॉलो करा.